श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर नवरात्रीमध्ये आपण जो अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे, तर तो अचानकपणे विझला म्हणजे शांत झाला. तर अशा वेळेस काय करायचं आहे? त्या दिव्याच्या वरची काजळी कशाप्रकारे काढायची आहे आणि त्याचबरोबर कोणत्या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे, ज्यामुळे आपल्याला कुठलेही दोष लागणार नाहीत, याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा 15 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. विविध मंदिरांमध्ये तसेच घरीही अनेक जण अखंड ज्योत प्रज्वलित करतात. या 9 दिवसांमध्ये ती विझू नये याची पूर्ण काळजी घेतली जाते. पण कधी-कधी काजळीमुळे किंवा तेल संपल्याने किंवा कधी अन्य कारणाने ज्योत विझलीच तर अस्वस्थता येते. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागितला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. त्यातून तन आणि मनातील अंधकार दूर होऊन सगळीकडे भक्तिमय प्रकाश पसरलेला आहे. तेव्हा आमच्या भक्तीचा स्वीकार करा असं दर्शवलं जातं. अखंड ज्योत म्हणजे नवरात्रीचे पूर्ण 9 दिवस दिवा विझू न देता तो दैवत ठेवायचा असतो. असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होते व कुटुंबावर दुर्गा देवीचा आशीर्वाद असतो. एखादी इच्छा व संकल्प ठेवून अखंड ज्योत लावलेल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. सोबत दिव्याजवळ जप केल्याने 1000 पटीने पुण्यफळ मिळते. पण त्याचे काही नियम असतात ज्याचे पालन करणे आवश्यक आहे. अखंड दीप लावल्यानंतर त्या दिव्याला कधीही एकटं सोडू नये. त्याची निगा राखण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे. नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावल्याने कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. ज्योतीच्या प्रकाशाने या सगळ्या समस्या नष्ट होतात तसंच देवींचा आशीर्वाद लाभतो. त्यामुळे जीवन देखील प्रकाशमय होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो. ही अखंड ज्योत देवीवरील आस्थेचे प्रतीक समजले जाते. छोटासा दिवा ज्याप्रमाणे अंधार दूर करतो, त्याप्रमाणे देवीची कृपा आपल्या आयुष्यातील अंधार दूर करेल अशी त्यामागे श्रद्धा असते. तुपाचा दिवा देवीच्या उजवीकडे तर तेलाचा दिवा देवीच्या डावीकडे लावतात. नवरात्रामध्ये 9 दिवस दैवत राहावा म्हणून तो दिवा मोठा वापरतात. तशीच त्यातील वातही मोठी असते. वातीवर खूप काजळी धरली असेल तर त्या ज्योतीने दुसरा एक छोटा दिवा लावून घ्यावा व त्यानंतर काजळी काढताना दिवा विझला तर तो व्यवस्थित करून पुन्हा लावावा. एखाद्या वेळी रात्री झोपेतून उठल्यावर दिवा विझल्याचे लक्षात आले तरी घाबरण्याचे कारण नाही. लक्षात आल्यावर लगेच एक छोटा दिवा लावून घ्यावा व नंतर मोठ्या दिवाला प्रज्वलित करून घ्यावे. शक्यतोवर दिवा विझूच देऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी. वारा लागू नये म्हणून दिव्याला काचेचे आवरण असावे. दिव्यातील तेल किंवा तूप संपणार नाही याकडे लक्ष ठेवावे. नवरात्रीमध्ये कसं आपण खूप मनापासून सगळ्या सेवा करत असतो आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण हा अखंड दीप प्रज्वलित केलेला असतो. देवीकडे आपण जसं आपल्या आई-वडिलांकडे मागणे करतो, तसंच आपण आपल्या देवीकडे सुद्धा काही मागणं मागत असतो. पण हा अखंड दीप जर अचानक जर विझला, तर मनामध्ये शंका येऊ शकते, साहजिक आहे. कारण मी एवढ्या मनापासून ही सेवा करत आहे, तरी देखील हा दिवा शांत झाला. मग काही माझ्या बाबतीत अघटित होईल का? किंवा माझी इच्छापूर्ती होईल की नाही? अशी शंका प्रत्येकाच्या मनात यायला लागते. बऱ्याचदा हवेमुळे सुद्धा हा दिवा शांत होऊ शकतो. तसं तर आपण जर घरामध्ये अखंड दीप प्रज्वलित केलेला असेल, तर आपल्याला आपल्या शहराची सीमा ओलांडायची नसते. आपल्याला घर बंद ठेवून बाहेर जायचं नसतं. पण अचानक देवीच्या दर्शनासाठी म्हणा किंवा कामानिमित्त आपल्याला घराबाहेर जावं लागत असेल, तर दिवा विझणार नाही दिवसभर, तो दैवत राहील याची काळजी घ्यायची असते. आधीच तुम्ही ती काजळी काढून घ्यायची आणि त्यानंतरच तुम्ही घराबाहेर पडायचं. म्हणजे तुम्ही बाहेरून परत येईपर्यंत तो दिवा सुरू राहील. अशा प्रकारे जर आपण दिव्याची काळजी घेतली, तर तो दिवा विझणार नाही किंवा शांत होणार नाही. त्याचबरोबर बऱ्याच जणींच्या बाबतीत असं घडतं, की त्या अखंड दीप प्रज्वलित केल्यानंतर वारंवार त्या दिव्याला येऊन बघत राहतात. असं केल्याने सुद्धा दिवा तुमचा अचानकपणे विझू शकतो, शांत होऊ शकतो. कारण तुम्हाला देवीवरती विश्वास ठेवून तो दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला आहे. तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिच्याकडे तुम्ही काही मागणं मागितलेलं आहे. तिच्या सेवेसाठी, उपासनेसाठी हा दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला आहे. पण वारंवार सारखं-सारखं त्या दिव्याकडे येऊन बघणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे. त्यामुळे सुद्धा दिवा अचानकपणे विझू शकतो आणि जर दिवा विझला म्हणजे परत-परत विझत आहे. जर दिवा सतत तुमचा विझत असेल, तर तुम्ही त्यासाठी संकल्प केलेला आहे. त्यामुळे तो दिवा जितका वेळा विझेल, तितका वेळा तुम्हाला परत-परत तो प्रज्वलित करत राहणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अखंड दीप प्रज्वलित केल्यानंतर अचानकपणे काही कारणास्तव तो जर शांत झाला, तर मग आपल्याला कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे. दिवा जर शांत झाला, तर दिव्याला तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची काजळी काढताना तो शांत झाला, तरी देखील घाबरायचं नाही. आपण दुसरी एक ज्योत पेटवून घेतलेली आहे.
त्या ज्योतीने परत आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची एक कुलदेवी असते आणि नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपल्या त्या कुलदेवीची सेवा आणि उपासना आपण करत असतो आणि त्यासाठी आपण हा अखंड दीप प्रज्वलित केलेला असतो. तो जर अचानकपणे विझला, शांत झाला किंवा काजळी काढत असताना विझला, तर आपल्याला कुठलेही दोष यामुळे लागत नाहीत. पण जर तुमच्या मनामध्ये अशी अपराधी भावना असेल, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. जसं की एखाद्याची तुळजापूरची तुळजाभवानी असेल किंवा एखाद्याची कोल्हापूरची अंबाबाई असेल. तर जी तुमची कुलदेवी असेल, त्या देवीच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. किंवा तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करू शकता. ओम ह्रीं क्लीं चामुंडा विच हा नवार्णव मंत्र आहे. याचं पठण तुम्हाला 11 वेळा किंवा 108 वेळा करायचं आहे. किंवा तुम्हाला जर दुर्गा देवीचा मंत्र येत असेल, तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. जसं की ओम मंगला काली भद्रा काली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. या मंत्राचा तुम्ही 11 वेळा किंवा 108 वेळा जप करू शकता. आता आपल्या घरातली कुलदेवी असेल किंवा कोणाच्याही घरातली कुलदेवी असेल, आपण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो. त्यामुळे दुर्गा देवीचा मंत्राचा जप केला तरीही चालतो. त्यानंतर आपल्या कुलदेवीकडे आपल्या अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागायची आहे. पण जाणून-बुजून कोणतीही चूक करू नका. जसं की तुम्ही घराबाहेर जाणार असाल, 1-2 दिवसासाठी जाणार असाल, तर अशी चूक तुम्ही अजिबात करू नका. कारण यामुळे दिवा विझू शकतो, शांत होऊ शकतो. आणि जर तुम्ही असं केलं तर त्याचे दोष तुम्हाला लागू शकतात. कारण एकदा का अखंड दीप प्रज्वलित केला, तर त्याला कधीही तुम्हाला सोडता येत नाही. तुमच्या शहराची सीमा ओलांडता येत नाही. तसं तर अखंड दीप प्रज्वलित केल्यानंतर आपण त्याची कितीही काळजी घेतली तरी तो विझू शकतो, शांत होऊ शकतो. त्यामुळे तो विझल्यामुळे तुम्हाला कुठलेही दोष लागत नसतात. पण जर तुमच्या मनामध्ये कुठली अपराधी भावना असेल, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. तर अशा प्रकारे तुमच्या अखंड दिव्याला तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. जर तो अनावधानाने विझला किंवा शांत झाला तर. त्याचबरोबर कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे याविषयीची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि कुलदेवीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.